विरुद्ध आवाज। नवापूर येथील भीमनगर परिसरातील नागरिकांची तहान भागवली। विश्वास भीमराव बडोगे यांचा लोकहिताचा उपक्रम। नवापूर शहरातील देवळफळी भागातील भीमनगर परिसरात मागील अनेक वर्षापासून असलेली तीव्र पाणी टंचाई अखेर सामाजिक कार्यकर्ते विश्वास भीमराव बडोगे यांच्या स्वखर्चातून आणि लोकहितार्थ केलेल्या प्रयत्नांमुळे दूर झाली। भीमनगरमध्ये नगर परिषदेकडून नळ जोडणी करण्यात आली होती, मात्र हे नळ जोडणीसाठी वापरलेले पाईप सांडपाणी असलेल्या भागातून जात असल्याने अनेक ठिकाणी पाईप गळती लागली होती। यामुळे नळांना सांडपाणी मिश्रित पाणी येत होते, तर काही ठिकाणी पाणीच पोहोचत नव्हते। पाण्याच्या या गंभीर समस्येमुळे त्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा नेला होता, परंतु समस्येची प्रशासनाकडून निराशा मिळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, सामाजिक कार्यकर्ते विश्वास बडोगे यांच्याकडे धाव घेतली आणि पाणीबाबत आपली समस्या मांडली। विश्वास भीमराव बडोगे यांनी तात्काळ परिसरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि समस्या जाणून घेतल्या। नगर परिषद पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांकडून देखील माहिती घेतली असता पाणी पुरवठा लाईन खूप जुनी असल्याने सध्या यावर तोडगा निघू शकणार नसल्याचे सांगण्यात आले। विश्वास भीमराव बडोगे यांनी कोणतीही वाट न पाहता स्वखर्चाने भीमनगर परिसरात 2 ठिकाणी बोर करून घेतले। यामुळे परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढला गेला। विश्वास भीमराव बडोगे यांनी दाखवलेली उदारता आणि मदतीची भावना पाहून नागरिकांचे डोळे पाणावले। पाण्यासारखी मूलभूत गरज पूर्ण केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी विश्वास भीमराव बडोगे यांचे मनापासून आभार मानले। बडोगे यांच्या या उपक्रमामुळे भीमनगर परिसरातील नागरिकांचे अनेक वर्षाची पाण्याची तहान भागली असून त्यांच्या लोकहितार्थ कार्याची चर्चा परिसरात सुरू आहे। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। जल म्हणजे जीवन, जे विश्वास भाऊ यांनी आज आम्हाला इथे 2 बोरिंग भीमनगर देवळफळी भागात करून दिलेले आहेत, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। कारण की 18 महिन्यापासून देवळफळी भीमनगर भागात दुर्गंधीयुक्त पाणी, इतकं घाण वास यायचे त्या पाण्याचे, मुलं नेहमी आजारी पडायचे। आम्ही विश्वास भाऊकडे सर्व महिला मंडळ वगैरे गेलो। आम्ही स्वतः, मी एक कामगार आहे, काम सोडून मला पाणी भरण्यासाठी यायचे। नगरपालिकेचे जे टँकर येतं त्याच्यात असं दूषित पाणी येतं, एक दिवस भरून ठेवलं दुसरे दिवस त्याच्यामध्ये जंतू पडतात। तरी आम्ही सर्वांना मदतीचा हाक देऊन विश्वास भाऊने आम्ही जी आमची व्यथा मांडितली, भाऊ आम्हाला एवढ्या दिवसापासून पाण्याचा खूपच भयंकर त्रास आहे, भाऊने आमच्या समस्या जाणून घेतल्या व आम्हाला जे भीमनगर देवळफळी येथील रहिवासी आहेत त्यांना जे त्यांनी सहकार्य केलं त्याच्यापासून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो व नेहमी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। महिला मंडळ वगैरे इथले जेवढे रहिवासी आहेत देवळफळी भीमनगर भागातील, खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत। आणि विश्वास भाऊ यांचे आम्ही देवळफळी भीमनगर येथील रहिवासी म्हणून जेवढेही रहिवासी आहेत त्यांचे आम्ही मनापासून मनपूर्वक आभार मानतो। भीमनगर येथील रहिवासी, भीमनगर देवळफळी येथील आम्हाला 1.5 ते 2 वर्षापासून पाण्याची खूप टंचाईचा सामना करावा लागत आहे आणि 1.5-2 वर्षापासून तर नळाला एवढं घाण पाणी येत आहे, एकदम दुर्गंधीचं पाणी। ते पाणी पिल्यामुळे कसं मुलं बाया सगळे आजारी पडत होते। आम्ही नगरपालिकामध्ये निवेदन दिले, त्यांना विनंती केली की आमची काही समस्या आहे ते तुम्ही दूर करा, पण नगरपालिकाने आमचे काही काम केलं नाही आणि ते सक्षम पण नाहीत काम करण्यासाठी। मग आम्ही सगळे महिला मिळून विश्वास भाऊ यांच्याकडे गेलो। विश्वास भाऊंनी आमच्या महिलांच्या भावना समजून घेतल्या आणि तात्कालीन मध्ये आमच्या परिसरात 2 बोर त्यांनी उपलब्ध करून आम्हाला पाण्याची समस्या दूर केली आणि आमच्या एवढी मोठी समस्या त्यांनी दूर केली म्हणजे त्यांचे आमच्यासाठी खूप मोठे उपकार आहेत। आम्ही विश्वास भाऊसाठी कधी पण त्यांना खूप साथ राहणार आहे आणि ते आम्हाला जेव्हा बोलवतील आम्ही त्यांच्यासाठी उभे राहू। लोक निवडून आल्यावर सुद्धा कामं करत नाही, पण विश्वास भाऊ यांनी निवडून येण्याच्या अगोदर एवढी मोठी समस्या दूर केली आहे, तरी त्यांचा खूप मोठेपणा आहे आणि विश्वास भाऊंसाठी आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही त्यांची मदत करू, हेच आमचे म्हणणं आहे।